रोहितला देण्यात आलेला आहे आणि सूरज याने 3 षटकार मारलेले आहेत. ते 3 षटकाराचं प्राइज 500 रुपये सूरजला देण्यात येत आहे. तर जाऊया स्पर्धेकडे. क्षेत्ररक्षण सजवले मामुर्डी संघानं. ओपनर फलंदाज गाडवली संघाकडून मैदानावर दाखल झालेत. आणि पहिला चेंडूवरती काय घडवलंय. फाईन लेगला गेलेला चेंडू. पहिल्या चेंडू येतोय हा चौकार. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होता. दुसऱ्या चेंडूवरती चांगली अशी फलंदाजी करताना पाहतो या फलंदाजाला. फाईन लेगला गेलेला चेंडू येतोय हा चौकार. सुरुवात चांगली करून देताना पाहतो या फलंदाजाला. गाडवली संघाकडून 2 फलंदाज सिद्धेश आणि संकेतची जोडी मैदानामध्ये. सतीशच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचला. आपलं खातं खोललं. संघाचं खातं खोललं 4 धावेने. सतीश निघतोय गोलंदाजासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता हा वेळ. इथं मात्र कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. 1 धाव अंकित करतोय. 1 धावीच्या भरीनंतर जर आपण धावफलक जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती 5 धावा अंकित करतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतो या सतीशला. मामुर्डी संघाकडून 3 चेंडूंची फेकी गेली. 5 धावा खर्च करताना पाहतोय. स्ट्राईकला येताना पाहतो या सिद्धेश. सतीश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडलंय या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या सतीशला. चौथा चेंडू डॉट बॉलची सांगता करताना पाहतो या सतीशला. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूंची फेकी गेली. 5 धावा खर्च केल्यात. एक चौकार खेचला होता. पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव खर्च केली. पहा फटका मात्र चांगला होता. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू जमिनीलगत आदळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय चेंडू. तोपर्यंत फील्ड केली आणि 2 धावा अंकित. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलं तर सफलता मिळाली. आणि इथं कुठेतरी ताळमेळ बिघडताना पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आणि 4 धावा धावून नाही 4 असतील. त्यानं मारला होता. पंच धावा 4 का 5? 5 धावा 4 धावा. ओके. आणि धावून 4 धावा चांगल्या पूर्ण करताना पाहतो या 2 फलंदाजांना. 4 धावे अंकित करताना पाहतोय. 4 धाव्यांच्या भरीनंतर जर पाहिलं तर धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. 5 चेंडूंची फेकी केली. 5 चेंडूंमध्ये 9 धावा आपल्या धावफलकावरती जमा करताना पाहतो या 2 फलंदाजांना. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल सतीश याचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय सतीशला. स्ट्राईकला असेल सिद्धेश. कुठेतरी गोलंदाजाचा रिदम चुकताना पाहतोय. पुन्हा सज्ज होताना पाहतोय या सतीशला. गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय. 5 चेंडू हाताळले. चांगल्या प्रकारे 5 चेंडू हाताळलेत. 9 धावा खर्च केल्यात या सतीशनं. निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा. यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत चेंडू जातोय जमिनीलगत आदळतोय. 1 धाव अंकित करतोय. 1 धावीच्या बरीनंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा अंकित करताना पाहतो या 2 फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांनी 5-5 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहिलेत आणि 10 धावा बिनबाद 10 अशी सुरुवात चांगल्या प्रकारे सुरुवात करताना पाहिले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं पॉवर प्लेचं षटक मामुर्डी संघाकडून कोणता गोलंदाज येतोय.
राहुल आणि नक्की चांगला असा गोलंदाज आहे राहुल. चांगली गोलंदाजी, चांगल्या प्रकारे चेंडू हाताळताना पाहतो या राहुलला. गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी या राहुलला आमंत्रित केले मामुर्डी संघाकडून. दोन्ही फलंदाज सेट फलंदाज पाहायला मिळतो या गाडवली संघाकडून. नवोदित संघ या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर लेजंड ऑफ चषक 2022 या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपलं नाव खेळताना पाहतो या गाडवली संघाला. चांगली अशी सुरुवात करताना पाहतोय. राहुल निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथं काय घडलं तर एक धाव अंकित केली. एक धावेच्या बरीनंतर लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडून. अवंतर धाव बॅट कटचा इशारा येतोय आणि एक धावेच्या बरीनंतर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहतोय. एकेरी दुहेरी धाव जमा करताना पाहतोय. या दोन फलंदाजांना एकेरी धाव जमा करतोय. धाव पुढे पुढे सरकताय 11 या आकड्यावरती. चांगला फटका होता, समोरच्या दिशेने तडकवला होता या संकेतनं, पण कुठेतरी आपली खेळी थांबली. दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळते या राहुलला. जाऊया डीजे मास्टरकडे. तर इथं कुठेतरी विश्रांती घेते डीजे मास्टरकडे. जाऊया मैदानाकडे. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते संकेत मार्फत. 5 धावांवरती पहिला फलंदाज कोसळला. हा संकेत 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि परतीचा इशारा दाखवला या राहुलनं. दुसऱ्या चेंडूवरती हवे चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता संदीप सेडगे आणि झेल मात्र चांगल्या प्रकारे टिपला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज दाखल होतो या गाडवली संघाचा आनंद. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी येताना पाहतो या आनंदला. सिद्धेशला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहतो या फलंदाजाला आनंद. स्ट्राईक आणि या स्पर्धेमध्येच आपण पाहिलं तर ICC नियम आजच या स्पर्धेमध्ये आपण अंमलात आणलाय आणि बॅटची काढा घेतली. काय घडलं इथं सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये एक धाव अंकित केली. एक धावीने आपलं खातं खोललं आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एक धावीची भर पाडताना दिसली या आनंदला. धावफलक पुढे सरकलं या 12व्या आकड्यावरती पहिल्या विकेटच्या पतनानंतर. राहुल निघतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल सिद्धेश. कोणत्या प्रकारे फलंदाजी करतो. अख्खो टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र दिशा देताना पाहिलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत चेंडू जाऊन स्थिरावतोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा येतोय हा चौकार. म्हणजे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहतो या सिद्धेशला. स्लिपमध्ये निघालेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत होता पण चेंडू मात्र हातामध्ये सापडला नाही. चेंडू जाऊन स्थिरावला एसटी रक्षकाच्या. नक्कीच आयोजक नितीन शेलार यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नितीन शेलार आणि या 4 धावांच्या बरेनंतर 16 या आकड्यावरती जाऊन थांबतोय गाडवली संघाचा धावफलक. चांगल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते राहुल मार्फत. चांगल्या प्रकारे 5 चेंडूंची फेकी केली आणि कुठेतरी जखडून ठेवताना पाहिलंय. 6 धावा खर्च केल्या तर राहुलनं आणि एका विकेटचं पतन आपल्या नावावरती कोरताना पाहतोय. 5 चेंडूंची फेकीली. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहिलं. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय या राहुलला. 5 चेंडू हवेत. एसटी रक्षक तैनात. इथं काय घडलं तर दुसऱ्या विकेटचं पतन. सिद्धेश चांगली फलंदाजी करताना पाहत होता पण कुठेतरी बॅटची कडा घेतली. 2 विकेटचं पतन आपल्या नावावरती करताना पाहतो या राहुलला आणि षटकाची समाप्ती होते. शेवटचा चेंडू गोड मात्र चांगला केला या राहुलनं. 2 विकेट आपल्या नावावरती कोरताना पाहिलं. 6 धावा खर्च केल्या. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि कुठेतरी थांबवताना पाहिलं. 16 या आकड्यावरती दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 16 या आकड्यावरती थांबलाय हा गाडवली संघ. आणि दोन्ही फलंदाज जर पाहिलं स्ट्राइक रोटेटचा पण आता ओव्हर संपले ना. नवीन प्लेयर आला ना ना स्ट्राइक 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 ओव्हर संपल्यावर नाही करू शकत.
ओव्हर रनिंग असेल ना तेव्हा तुम्हाला नवीन प्लेयर स्ट्राईकला ठेवायचा आहे. हा हा तो ओव्हर चालू असताना. वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं सतीशनं 10 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकासाठी सतीशला आमंत्रित केलंय. अगुट टप्प्याचा चेंडू इथं काय घडलं तर या चेंडूचे रूपांतर झालं निर्धाव या स्वरूपात. सुरुवात चांगली करून दिली पहिल्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. आनंदला कोणत्याही प्रकारे या चेंडूचा सामना करता आला नाही आणि याचं रूपांतर झालं निर्धाव या स्वरूपात. म्हणजे चांगल्या प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतोय या सतीशला. पहा पुढे मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होता तैनात आणि तिसऱ्या विकेटचं पतन लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल टिपला आणि तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आनंद या स्वरूपात 16 या आकड्यावरती. पण कुठेतरी धावसंख्या 16 या आकड्यावरती झगडून पडले. नवीन फलंदाज दाखल होतोय आनंद आणि कुठेतरी या फलंदाजांना जमेची बाजू करावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल आणि या मामुर्डी संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 14 चेंडूंचा सामना झालाय. 14 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 16 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहिलं. 3 विकेट आपल्या पॅव्हिलियनच्या दिशेने गेलेले पाहिले. लेफ्ट हँड बॅट्समन आनंद मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन तिकडे खाली जाणार. आनंद आणि संदीपची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. विकेटचं पतन पाहायला मिळालं. सतीश गोलंदाजी मार्गावरती निघताना पाहतोय सतीशला आणि कुठेतरी लेफ्ट हँड बॅटल कुठेतरी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहतोय. पहा चांगल्या प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाजाला कोणत्याही प्रकारे या चेंडूशी सामना करता आला नाही. याचं रूपांतर झालं निर्धाव्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 16. 16 या आकड्यावरती कुठेतरी जखडून पडलेला हा संघ. पहा अक्कूट टप्प्याचा चेंडू बाउन्सर चेंडू आणि याचं रूपांतर निर्धाव्या चेंडू. 6 चेंडू 6 चेंडूंचा सामनाला कोणतीही धाव या 16 या आकडा पार करू शकला नाही. सतीश निघतोय चांगल्या प्रकारे. आतापर्यंत जखडून ठेवलंय कोणतीही धाव. काय घडवलं या आनंद तर भिरकावून दिला चेंडू. सीमारेषे पार येतोय हा मोठा षटकार. घाडवली संघाकडून जर पाहिलं तर हा पहिला षटकार आनंदच्या बॅट मधून निघालाय आणि या 16 या आकड्यावरती जगडून पडलेला संघ 6 धावेने पुढे सरकलाय 22 या आकड्यावरती तिसऱ्या विकेटच्या पतनानंतर. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक षटकारामागे 50 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेची आठवण मोठी अशी आठवण आहे या स्पर्धेची. म्हणजे प्रत्येक षटकारामागे 50 रुपये घेऊन जायचं आणि आनंदच्या नावावरती जातो ह्या 50 रुपयाची पारितोषिक. पाहिजे काय घडलं. चांगला झेल पकडला आणि आनंदची खेळी संपुष्टात आणली. चांगला प्रकारे झेल घेतला ओमकारनं आणि 4थ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आनंद या स्वरूपात. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होता या आनंदचा. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला होता पण तिसऱ्या या चेंडूवरती कुठेतरी रक्षात्मक फलंदाजी करताना पाहिलं या आनंदला आणि तो हवेमध्ये चेंडू होता. चांगला झेल पकडला. 4थ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आनंद या स्वरूपात. म्हणजे 16 या आकड्यावरती जगडून पडला होता कुठेतरी पार केला पण त्याच्यानंतर काय घडलं तर 22 या आकड्यावरती 4थ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. म्हणजे मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आज. तीन षटकांचा खेळ संपला. 4थं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाज येतोय विवेक. गोलंदाजी मार्ग वरती येताना पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय दीपक. दीपक आणि संदीपची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते उर्वरित षटक हाताळण्यासाठी. पहा इथं काय घडलंय.
निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे येणारा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती काय घडवतं तर निर्धाव चेंडू म्हणजे कोणत्याही प्रकारे धाव घेता येत नाही या पहिल्या चेंडूवरती आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करताना पाहतो या विवेकला साजेची अशी गोलंदाजी करताना पाहतोय अकोट टप्प्याचा चेंडू फेकला होता फलंदाजाला कोणत्याही प्रकारे खेळण्यास भाग पाडला नाही त्याचं रूपांतर झालं निर्धाव या स्वरूपात पहा काय घडलंय काय अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते विवेक या मार्फत 2 चेंडू आणि चांगल्या प्रकारे हाताळताना पाहिले कोणत्याही धाव खर्च केली नाही या विवेकनं 2 चेंडूंचा सामना केला चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना पाहिलं या विवेकला निघतोय गोलंदाजीसाठी 5 चेंडू लॉंग ऑफला गेलेला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा अंकित करतोय 2 धावींची भर 22 आकड्यानंतर 2 धावींची भर पडते धावफलक पुढे सरकलं या 24 आकड्यावरती 4 विकेटच्या पतनानंतर चेंडू मात्र चांगल्या प्रकारे तटकवलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येऊन फील्ड करतोय एकेरी धावमध्ये रूपांतर होतंय 1 धाव खर्च करतोय आणि 1 धावेच्या भरीनंतर धावफलक 25 आकड्यावरती जाऊन थांबतोय म्हणजे कुठेतरी जखडून पडलाय मोठी धावसंख्या उभारावी लागेल या गाडवली संघाला चौथं षटक प्रगतीपथावरती आहे एकेरी दुहेरी धाव जमवताना पाहतो या फलंदाजांना बॅटची कडा घेतली आणि चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षक तैनात होता 1 धाव अंकित केली आणि एकेरी धावीनंतर धावफलक पुढे सरकलं या 26 आकड्यावरती शेपटचा चेंडू असेल चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली एकेरी धाव खर्च करताना पाहिलं या विवेकला उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय संदीप स्ट्राईकला असेल 5 चेंडू हवेमध्ये उडवला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ओमकारनं चूक केली नाही दुसरा झेल पकडला आणि या 5व्या विकेटचं पतन होताना पाहतोय संदीपची खेळी संपुष्टात आणली एकेरी धाव जमवताना पाहिलं होतं या संदीपला पण शेवटच्या चेंडूवरती काय घडलं तर विवेकच्या नावावरती ही विकेट जाते आणि ओमकारनं चांगल्या प्रकारे झेल टिपला 4 षटकांचा खेळ संपतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5 विकेटच्या पतनानंतर 26 शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये म्हटलं तर हाणामारीचं षटक असेल या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा आपल्याला जमवता येतील 6 चेंडूमध्ये तेवढ्या जमवायच्या असतात आणि काय करणार आहे गाडवली संघ या 6 चेंडूंवरती नवीन फलंदाज दाखल होताना पाहतो या मैदानामध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी मामोटी संघाकडून शेखरला आमंत्रित केलंय शेवटचं षटक हाताळण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मामोटी संघाकडून येणारे 4 षटक चांगल्या प्रकारे हाताळलीत आणि 26 धावा खर्च केल्या 5 विकेटचं पतन पाहायला मिळालं शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहिलं शेखर कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय कुठचा टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता दीपक याचा पण पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहिलं म्हणजे आतापर्यंत जर षटक हाताळली तर 5वं षटक हाताळलं पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळण्याचा प्रयत्न केला इथं मात्र कव्हरच्या डोक्यामरून गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय तोपर्यंत चेंडू जाऊन स्थिरावला सीमारेषे पार येतोय हा चौकार म्हणजे बऱ्याच काळानंतर जर पाहिलं तर दीपकच्या बॅटमधून हा चौकार आला आणि धावसंख्या पुढे सरकण्याचा प्रयत्न झाला 4 धावींच्या भरीनंतर धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन थांबतोय अजून 4 चेंडूंचा सामना करायचा आहे 4 चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतो या शेखरला शेवटचं षटक हाताळतो या पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला होता पण येणारा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून तडकवला चेंडू सीमारेषे पार झाला आणि 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहिलं या फलंदाजाला उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतो या शेखरला स्ट्राईकला असेल दीपक चला खेळ चालू ठेवा
समोरच्या दिशेला तडकवलेला लॉंग ऑन रिजन मध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकामध्ये गाफीलता पाहायला मिळाली आणि याचं रूपांतर काय घडलं तर 4 धावेमध्ये, म्हणजे या फलंदाजाची सफलता पाहायला मिळते. एकेरी धावेमध्ये रूपांतर होतं पण या चेंडूचं रूपांतर झालं 4 धावेमध्ये आणि 4 धावेंच्या बरीनंतर लगातार दुसरा चौकार खेचताना पाहतो या दीपकला. 4 धावेंच्या बरीनंतर धावफलक 34 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. उर्वरित चेंडू 3 चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय शेखरला. रक्षात्मक फलंदाजी करताना पाहिलं, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 34. शेपटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये काय घडल या मॅचचं टर्निंग पॉइंट सांगून जाईल. शेखर निघतोय गोलंदाजीसाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न केला दीपकनं, काय घडलं तर चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. येतोय हा मोठा षटकार. दीपकच्या बॅटमधून चांगली तंत्रशुद्धी फलंदाजी करताना पाहिलं. 6 धावेच्या बरीनंतर जर धावफलक जर पाहिला तर 40 या आकड्यावरती नेऊन ठेवलाय. म्हणजे काय घडतं या शेवटच्या षटकामध्ये हे घडवताना पाहतोय दीपकला. शेवटचा चेंडू शेखर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सेट फलंदाज दीपक मोठी धावसंख्या उभारताना पाहतोय. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेचलाय. पहा इथं काय घडवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि इथं काय घडलं तर जेल टिपला. या दीपकची खेळी संपुष्टात आणली. शेवटच्या चेंडूवरती खेळ संपतोय आणि या 5 षटकांच्या खेळीमध्ये जर पाहिलं तर गाडवली संघानं 40 धावा जमवल्यात. 41 धावांचं आव्हान असेल मामुर्डी संघासमोर. तर विनंती असेल गाडवली संघाला आपण लाईनअप मध्ये मैदानामध्ये आगमन करायचं आहे ही विनंती असेल आणि मामुर्डी संघाला विनंती असेल ओपनर फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. 5 षटकांचा 40 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत आणि 1 धावांचं आव्हान मामुर्डी संघासमोर ठेवलेलं आहे. आपण पाहतोय लेजंड चषक 2022 भव्य दिव्य स्पर्धा सारसळे मैदानावरती आपण खेळताना पाहतोय. 360 भव्य दिवस मैदान आपल्या समोर उपलब्ध आहे आणि इथं चांगला खेळ होताना पाहतोय आपण. या मैदानामध्ये मोठं भव्य दिव्य असं आयोजन आपल्या समोर पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला फक्त आणि फक्त आनंद लुटायचा आहे या 3 दिवस. आणि या स्पर्धेचं खासियत जर पाहिली तर प्रत्येक षटकारामध्ये 50 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे या फलंदाज कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. आपण चेंडू जर सीमारेषे पार लावला तर त्याचं बक्षीस असेल 50 रुपये पारितोषिक. म्हणजे इथं आता जर पाहिलं तर चांगले असं षटकार पाहायला मिळाले तर चांगली अशी बक्षीस घेऊन जाताना पाहतो या प्रत्येक फलंदाजाला. चला विनंती असेल मामुर्डी संघाला आपलं फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचं आहे. चला थोडं स्पीडअप घ्या मामुर्डी संघ. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गाडवली संघ खुलं क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजाला आमंत्रित करून घ्या. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. मामुर्डी संघाकडून 41 धावांचं आव्हान घेतलंय आपल्या खांद्यावरती आणि हे टार्गेट पार करण्यासाठी 2 फलंदाज ओपनिंग फलंदाज राहुल आणि शेखरची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जर मामुर्डी संघाची जमीची बाजू जर पाहिली तर चांगलीशी फलंदाजी आहे आपल्यापाशी. पाठीमागच्या आयोजनामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं या मामुर्डी संघानं.
चला क्षेत्ररक्षक सजवून घेतलंय. ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. ओपनरचा फलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय संदीप. स्ट्राईकला असेल शेखर. गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी. आणि काय घडलंय पहिल्या चेंडूवरती बॅट कट झाली आणि चेंडू आदळला यष्टींवरती. या स्पर्धेमध्ये पहिलं सुरुवात करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट घेतला असेल नवोदित खेळाडू. नवीन संघ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहिलं. आणि आपण काय घडवले या संदीपनं तर पहिल्या चेंडूवरती शेखरची विकेट आपल्या नावावरती घेताना पाहिलं या गोलंदाजाला. जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे. मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती काय घडलं तर शेखरची विकेट आपल्या नावावरती करताना पाहिलं. संदीप निघतोय. छोटासा रनअप गोलंदाजीमध्ये चुणूक पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू फेकताना पाहतोय आपण या गोलंदाजाला. पाहिजे मात्र काय गोलंदाजी करताना दिसतोय. दुसरा चेंडू फलंदाज सतीश याला कोणत्याही प्रकारे चेंडू हाताळताना भेटला नाही. आणि इथं या चेंडूचं रूपांतर काय घडलं तर निर्धाव चेंडू. येणारे दोन चेंडू चांगले रक्षात्मक गोलंदाजी करताना पाहतोय या संदीपला. निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. कोणतीही धाव आतापर्यंत या गोलंदाजानं खर्च केली नाही. अकूट टप्प्याचा चेंडू याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. फलंदाज फसतोय. गोलंदाज सफल होताना पाहतोय. तीन चेंडू चांगल्या प्रकारे हाताळताना पाहिलं या गोलंदाजाला. अकूट टप्प्याची गोलंदाजी करताना पाहिलं. तिन्ही चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या संदीपला. नवोदित संघ पहिल्यांदाच नाव आपले या स्पर्धेमध्ये घेताना पाहतोय. गाडवली संघाकडून गोलंदाजी करताना पाहतोय. अकूट टप्प्याचा चेंडू इथं मात्र काय फलंदाज सफल होताना पाहतोय. याचं रूपांतर 4 धावांमध्ये. जर आपण पाहिलं या फलंदाजाकडे तर कृष्णा सातपुतेचा फॅन सतीश धनावडे फलंदाजी मार्गावरती खेळताना पाहतोय. म्हणजे या कृष्णा सातपुतेचा फलंदाजीचा फॅन असलेला हा खेळाडू सतीश धनावडे फलंदाजी मार्गावरती येतोय. चौकार खेचला. 4 धावीने आपलं खातं खोललं. 2 बाद 4 1 बाद 4 अशी सुरुवात करताना पाहतोय. पहा काय गोलंदाजी आहे इथं. निर्धाव चेंडूची पंचांकडे नक्कीच दाद मागतोय. पण इथं काय घडलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. एक चौकार खाल्ला होता पण येणारा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला सतीश याला आणि याचं रूपांतर केलं निर्धाव या स्वरूपात. म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि चांगल्या प्रकारे फलंदाजा जखडून ठेवण्याचं काम या संदीपनं केलंय. निघतोय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. पहा समोरच्या दिशेला तडकावलाय. काय गोलंदाजी केली. एक चौकार खेचला होता फक्त पण येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या एका फलंदाजाला. शेखर या स्वरूपात फलंदाजाला पॅव्हिलियनच्या दिशेने पाठवण्याचं काम केलं या संदीपने. धन्यवाद डीजे. थोडीशी विश्रांती घेतली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर सुमधुर असं संगीत ऐकलं. जाऊया मैदानाकडे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय सिद्धेश. स्ट्राईकला असेल राहुल. आणि नक्कीच कुठेतरी गोलंदाजाचा रिदम चुकताना पाहतोय आपण.
पुन्हा सज्ज होताना पाहतोय गोलंदाजीसाठी. पहा काय गोलंदाजी केले, पहिल्या चेंडूवरती चांगली अशी रक्षात्मक अशी गोलंदाजी करताना पाहतोय. फलंदाज राहुल मारण्याचा प्रयत्न चांगला होता, पण कुठेतरी मन स्थिर केलं आणि या चेंडूचं रूपांतर निर्धाव या स्वरूपात करताना पाहिलं या राहुलला. पहा इथं कव्हरच्या डोक्यामरून गेलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय, तोपर्यंत चेंडू जाऊन स्थिरवला सीमा रेषे पार. येतोय हा चौकार आणि 4 धावीने आपलं खातं गोलताना पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर सतीशनं 4 धावीने आपलं खातं गोललं होतं, पण येणारे चेंडू सतीश राहुलनं हाताळला, 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहिलं आणि 4 धावींच्या भरेनंतर धावफलक पुढे सरकलं या 8 या आकड्यावरती दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला होता, आपण कुठेतरी कव्हर क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण कुठेतरी गाफीलता पाहायला मिळाली आणि याचं रूपांतर काय झालं तर 4 धावा अंकित होताना पाहिलं. गोलंदाज निघतोय सिद्धेश गोलंदाजीसाठी आणि कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहतोय आपण या फुलटा चेंडू समोरच्या दिशेने तडकवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण याचं रूपांतर झालं 2 धावांमध्ये. 2 धावा अंकित करतोय. 2 धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 10 या आकड्यावरती. तीन चेंडू फेकलेत आणि या 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करताना पाहतो या सिद्धेशला. पुढे मारण्याचा प्रयत्न केला, 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा चौकार आणि या 4 धावींच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 14 या आकड्यावरती. योगदान या 14 धावांमध्ये देताना पाहतो या राहुलला. 4 चेंडूंचा सामना केलाय. चला चेंडू द्यायचा आहे. उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. अकुटप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला होता, पण एसटीच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा अंकित करताना पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला चेंडू होता पण एसटी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू काही सापडला नाही. याचं रूपांतर 2 धावींमध्ये पाहायला मिळालं. 2 धावींच्या बरीनंतर धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं 5 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च करताना पाहतोय या गोलंदाजाला. आणि काय झेल पकडला या संदीपनं, चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचा चेंडू आणि चांगला फलंदाजाला बाद करताना पाहतोय. झेल चांगल्या प्रकारे टिपला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. जाऊया डीजे मास्टर.
आपण ऐकलं आणि जाऊया मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16 आणि शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. राहुलेच्या मार्फत चांगली अशी खेळी केली या राहुलनं. 12 धावांचं योगदान 5 चेंडूमध्ये दिलं. नवीन फलंदाज दाखल होताना पाहतो या शेखर याला. ओमकार नवीन फलंदाज आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या होत्या या संदीपनं आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं या संदीपला. स्ट्राईकला असेल सतीश. पहा काय गोलंदाजी करतोय हा संदीप. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करून देत नाही. म्हणजे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय या गोलंदाजाला. त्याने आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत. 7 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि उर्वरित चेंडू जर पाहिलं तर निर्धाव चेंडू, कोणतीही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. पहा इथं काय घडलं. बॅटची कडा घेतली, चेंडू जाऊन स्थिरावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. जाऊया डीजे मास्टर कडे. कमॉन डीजे. मैदानामध्ये दखल होताना पाहतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर या संदीपचा निर्धाव चेंडू होता. दुसरा चेंडू फेकला, बॅटची कडा घेतली आणि फलंदाज सतीश ची खेळी संपुष्टात आणली या संदीपनं. नवीन फलंदाज दाखल होताना पाहिलाय संदीप शेडगे मैदानामध्ये दाखल होतोय. धावफलक स्थिर आहे 16. संदीप निघालाय. अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. लॉंगन रिजन मध्ये गेलेला क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठेतरी मिसफीड होताना पाहतोय. 2 धावा अंकित करतोय आणि या 16 या आकड्यावरती जर पाहिलं तर गाडवली संघ 16 या आकड्यावरती लडकडून पडला होता आणि मामुर्डी संघाचंही 16 या आकड्यावरती विकेटचं बंद झालं होतं आणि नवीन फलंदाज दाखल झाला होता संदीप यानं 2 धावेने भर पडते. 2 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं. या 18 या आकड्यावरती 16 आकडा पार करताना पाहतोय. संदीप निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं काय घडलं तर संदीपची खेळी दुसऱ्या चेंडूवरती खेळी समाप्त करताना पाहतो या संदीपला. जाऊया डीजे मास्टर कडे. कमॉन डीजे. अडथळा आला या डीजे मास्टर कडे. जाऊ आपण या मैदानाकडे जाऊया आणि काय घडवलं या संदीपनं. खरोखर अक्षरशः डोळ्याचं पारणं पेडणारी गोलंदाजी करताना पाहतो या संदीपला. दुसरं षटक हाताळतोय. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या विकेटचं पतन संदीप याचं करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जर काय घडलं तर संदीपनं 2 धावा घेतल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं कोणत्याही प्रकारे चूक घडली नाही आणि संदीपची खेळी संपुष्टात आणली या संदीपनं. दुसरं षटक हाताळताना पाहतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय. पाहतोय, चांगलं असं योगदान देताना पाहतोय या संदीपला. आतापर्यंत जर पाहिलं तर 10 चेंडू फेकलेत आणि या 10 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद केले आणि 6 धावा खर्च करताना पाहतो या संदीपला. उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय. अकुट टप्प्याचा चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता पण कोणताही क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकला नाही. इथं फलंदाजाला सफलता मिळते. 1 धाव अंकित करतोय. 1 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 19 आकड्यावरती. म्हणजे चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते गाडवली संघाकडून.
चांगल्या प्रकारे 41 धावांचं टार्गेट समोर आहे, पण कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीत हे गोलंदाज. गाडवली संघाकडून दुसरं षटक हाताळताना पाहतोय या संदीपला, चांगलं जखडून ठेवताना पाहतोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहा काय गोलंदाजी केले या गोलंदाजानं. 12 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत आणि जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि मोठ्या 3 फलंदाजाला पॅव्हिलियनच्या दिशेने पाठवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. मोठी अशी खेळी आपल्या संघासाठी चांगल्या अशी गोलंदाजीचं योगदान मात्र देऊन गेला हा गोलंदाज. 12 चेंडू फेकलेत आणि झकडून ठेवण्याचं काम केलं. जाऊया उर्वरित चेंडू. 12 चेंडू असतील, या 12 चेंडू मध्ये जर पाहिलं तर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट काय पाहायला मिळतंय. डोळ्याची पारणं फेडणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निघतोय, काय गोलंदाजी करताना पाहतोय. चांगल्या प्रकारे आपल्या साथीदारांना साजीची अशी गोलंदाजी. येणारे 3 षटक चांगल्या प्रकारे हाताळली होती. 4थं षटक घेऊन आला हा दीपक. आपल्या संघासाठी जर पाहिलं तर 18 रनांचं मोठं असं योगदान देऊन गेलाय. गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय, काय गोलंदाजी करतोय. येणारे 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे आपली फलंदाजी करून देत नाही, जगडून ठेवलंय. मोठा फटका मारून देत नाही. 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळताना पाहिलंय. येणारे उर्वरित चेंडू 10 चेंडू 22 धावांची गरज असेल मामुर्डी संघाला जिंकण्यासाठी. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय या गोलंदाजांना, चांगलं जगडून ठेवताना पाहतोय. गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी. कुठेतरी दिशाहीन भरकटताना पाहिलं. येणारा चेंडू अवंतर चेंडू फेकून जाताना पाहतोय. म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले आतापर्यंत 3 षटकं फेकली तर पण कोणतीही अवंतर धाव खर्च केली नव्हती दीपकच्या गोलंदाजीवरती. पहिल्यांदाच अवंतर धाव खर्च करताना पाहतोय. पहा कुठेतरी रक्षात्मक फलंदाजी करताना पाहिलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथं आणि 1 धाव अंकित करताना पाहतोय. जाऊया धाव फलकावरती. धावा येत आहेत 21. 9 चेंडू 20 धावांची गरज असेल मामुर्डी संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज सफल की फलंदाज सफल. येणारे उर्वरित चेंडू सांगून जातील. गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी दीपक. स्ट्राईकला असेल ओमकार. पहा चांगला फटका होता, आवाज चांगला होता आणि या चेंडूनं काय सांगितलं तर चेंडू गेला सीमारेषे पार. येतोय हा चौकार. जाऊया डीजे मास्टर कडे. कमॉन डीजे. आणि या 4 धावांच्या भरीनंतर धावफलकावडी जाऊया. धावफलक आहे 25. दीपक निघतोय गोलंदाजीसाठी. 1 टक्क्याचा चेंडू होता. काय घडलं या चेंडूवरती तर निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजे आपल्या चेंडूवरती अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका आला होता पण मला काय गोलंदाजी करायची आहे तर निर्धाव चेंडू फलंदाजाला फेकायचा आहे आणि तेच काम केलं या दीपकनं. निर्धाव चेंडूची धाव संख्या स्थिर आहे इथं 25. टप्प्याचा चेंडू. इथं काय घडलंय. क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं काय घडलंय. चूक घडली आणि याचं रूपांतर काय घडलं तर 4 धावा. जेल सुटला. आणि 4 धावांच्या
तर धन्यवाद डीजे मास्टर. सुमधुर संगीत ऐकलं या चौकारानंतर जाऊया मैदानाकडे. रोमांचक स्थितीमधून ठेपलेला हा सामना गाडवली वर्सेस मामुर्डी. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला आनंद लुटण्यासारखा खेळ पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर कोणत्याही मामुर्डी संघाकडून मोठा फटका षटकार मात्र या स्पर्धेमध्ये मारताना पाहिलं नाही. 4 षटकं समाप्त झालीत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय आनंद याला. शेवटचे 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि 12 धावा जमवायच्या आहेत मामुर्डी संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज सफल की फलंदाज सफल, येणारे 6 चेंडू सांगून जातील या स्पर्धेमध्ये कोणाचं अस्तित्व टिकेल. येणारे 6 चेंडू सांगून जातील काय घडल काय बिघडेल. येणारे 6 चेंडू सांगून जातील. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. आनंद स्ट्राईकला असेल. पहा इथं काय घडलंय. चेंडूला दिशा दिली फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गाफीलता पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती काय घडलं तर 4 धावा अंकित होताना पाहिले. पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमा करताना पाहतोय. येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू 8 धावा जमवायचे आहेत. आनंद निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला पण इथं आता कुठेतरी क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव अंकित केली. 1 धावेच्या भरीनंतर धावफलकाकडे जाऊया. धावफलक जाऊन थांबलंय 34 आकड्यावरती. म्हणजे उर्वरित चेंडू 4 चेंडू 7 धावांची गरज असेल मामुर्डी संघाला जिंकण्यासाठी. स्ट्राईकला येताना पाहतोय ओमकार. अकुट टप्प्याचा जे चेंडू होता दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अवंतर धाव येताना पाहतोय आपण. या अवंत धावेच्या भरीनंतर धावफलक जाऊन 35 या आकड्यावरती जाऊन टेपतय. 4 चेंडू 6 धावांची गरज. कोण सफल होतय फलंदाज की गोलंदाज. 4 चेंडू फेकायचे आहेत. 6 धावा जमवायचे आहेत. पहा इथं मात्र काय घडलंय. आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नव्हता. ओमकारच्या बॅट मधून 6 धावा आल्या आणि सांगून गेला 50 रुपयाचं पारितोषिक. चांगली अशी लढत दिली गाडवली संघानं. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली.